सकाळ सकाळी देवपूजा करून नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग इथे माझं शेंगदाण्याचा लाडू खायचं चाललं होतं, कारण शेंगदाण्याचा लाडू खायचा मूड झालेला। तर इथे आम्ही कबूतर जाळी बसवत आहे, कारण कबुतरांनी आम्हाला खूप त्रास दिला। सारखे गॅलरीमध्ये येत होते आणि श्री पण तिथे खेळायला जायचा, त्यामुळे त्याची विष्ठा वगैरे त्रास नको म्हणून मग कबूतर जाळी लावायचा निर्णय घेतला। तर त्यानंतर तिकडे कबूतर जाळी लावायची चालली होती, तर म्हटलं जेवण वगैरे बनवून घेऊ। तर इथे मी घोसावळ्याची आमटी किंवा पातळ अशी भाजी बनवत होते। तर त्यासाठी लसूण तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर कांदा थोडासा टाकला आणि चिमूटभर मीठ टाकलं, का तर कांदा चांगला सॉफ्ट होण्यासाठी, मऊ होण्यासाठी। तर त्यानंतर मग मी टमॅटो टाकून घेतला। खूप साधी सिंपल रेसिपी बनवत आहे मी, कारण वेळ पण झालेला जेवायला, कारण ते जाळी लावायला थोडी मी मदत वगैरे करत होते, त्यामुळे खूपच लेट झालेला जेवण वगैरे हे करायला। त्यामुळे मग म्हटलं पटकन अशी होईल अशी भाजी करून घेऊया। नाश्ता तर झालाच होता, सकाळी पोहे वगैरे बनवले होते, तर त्यामुळे पोह्याचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला। तर इथे मी घोसावळ्याचीच पटकन आमटी म्हणजे पटकन होते, आणि श्रीला पण ही घोसावळ्याची भाजी खूप आवडते। आता या घोसावळ्याला अजून काय काय बोलतात मला माहीत नाही, पण मी तरी घोसावळाच बोलते। थोडाफार दोडक्यासारखाच असतो, पण याला शिरा वगैरे नसतात। तर याला अजून काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगू शकता। तर मी अशा प्रकारे ही भाजी बनवून घेतली आहे, म्हणजे घेत आहे। तर हळद वगैरे टाकून झाल्यानंतर मुगाची डाळ, थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरे पावडर, थोडीशी धनिया पावडर असे टाकून मग छानपैकी परतून त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं होतं आणि थोडा वेळ मी प्लेट झाकून ठेवलं होतं। तर आणि ही भाजी पटकन होते, त्यामुळे लगेच झाली होती। आणि त्यानंतर मग मी कोथिंबीर वगैरे थोडीशी टाकून घेतली आणि मग छानपैकी अशी रेडी झाली होती घोसावळ्याची भाजी। त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि थोड्या वेळानं जेवण झाल्यानंतर एक अर्धा तासानं परत पेरू खायचा मूड झालेला आमचा सगळ्यांचा, तर पेरू खायला घेतला। तर माझ्यासोबत हे दोघं पण खायला होते। याला तर पेरू खायला येत नाही श्रीला, पण तरी पण खेळत बसायला पाहिजे त्यामध्ये। तर त्यानंतर आम्ही एक 5-10 मिनिटांनी मग खाली असंच फिरायला वगैरे गेलो, कारण आमच्या बिल्डिंगमध्ये एका मुलगीचा बड्डे होता, तर तेच गिफ्ट वगैरे घ्यायला जायचं होतं आम्हाला। तर गिफ्ट वगैरे तर घेतलं आणि त्यानंतर मग यांच्या फ्रेंडकडे गेलो। तर तिथे गेल्यानंतर श्री तर खूपच खुश होता, कारण त्याला भेटली होती आरवीची स्कूटी, जी की इलेक्ट्रिक होती, पण त्याचे पाय वगैरे पुरत नव्हते, कारण तो अजून लहान आहे ना। तर तीच दोघं जण त्याला घेऊन हे करत होते, शिकवत वगैरे होते, पण तो थोडा घाबरत होता। तर आरवी तर झोपली होती आणि आरवीची सगळी खेळणी घेऊन तो खेळत बसला। मग त्यानंतर आम्ही घरी येऊन मस्त चहा वगैरे घेतला आणि असा काही लुक होता बाहेर, पाऊस पडत होता। आणि तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।